एक ब्रेकिंग न्यूज येतेय। जैशच्या युसुफ अझहरचा या एअर स्ट्राईक मध्ये खात्मा झालेला आहे। भारताच्या एअर फोर्सने जो हल्ला केलाय त्याच्यामध्ये युसुफ अझहरचा खात्मा झालाय। जैशच्या युसुफ अझहरचा खात्मा झालेला आहे। बालाकोटमध्ये हा युसुफ अझहर मारला गेलेला आहे। हवाई हल्ल्याच्या लवकरच प्रत्युत्तर देऊ अशा प्रकारची प्रतिक्रिया पाकिस्तानकडून येतेय। तर जैशच्या युसुफ अझहरचा एअर स्ट्राईक मध्ये खात्मा झालेला आहे आणि मसूद अझहरचा मेहुणा इंटरपोलच्या याच्यामध्ये होता आणि तो मारला गेलेला आहे। बालाकोटमध्ये तो युसुफ अझहर हा मारला गेलेला आहे। हवाई हल्ल्याला लवकरच प्रत्युत्तर देऊ अशा प्रकारचं या ठिकाणी प्रतिक्रिया पाकिस्तानकडून येत आहे। जैशच्या युसुफ अझहरचा एअर स्ट्राईक मध्ये खात्मा झालेला आहे। मसूद अझहरचा मेहुणा तो होता, त्याचा या ठिकाणी खात्मा झालेला आहे। एक बातमी आपल्याकडे येते फक्त आणि फक्त साम टीव्हीवर तुम्ही बघताय। युसुफ अझहर हा मारला गेलेला आहे। मसूद अझहरचा मेहुणा होता तो आणि तो या लष्करी हल्ल्यामध्ये मारला गेलेला आहे। एअर स्ट्राईक मध्ये तो मारला गेलेला आहे। तर जे कॅम्प होते जैश ए मोहम्मदचे त्याच्यामध्येच युसुफ अझहरचा खात्मा झालेला आहे। तर बालाकोटमध्ये युसुफ अझहरचा खात्मा झालाय। मसूद अझहरचा मेहुणा इंटरपोलच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये होता आणि बालाकोटमध्ये युसुफ अझहर हा मारला गेलेला आहे। तर हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ अशा प्रकारचं या ठिकाणी प्रतिक्रिया येतात पाकिस्तानकडून। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय सांगाल? इंटरपोलच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये असणारा मसूद अझहरचा मेहुणा युसुफ अझहर हा मारला गेलेला आहे, काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच जे बालाकोटमध्ये जे पाकिस्तानची दहशतवादाची जी फॅक्टरी आहे ती तिकडे चालत होती आणि ती सगळी फॅक्टरी हा युसुफ अझहर हा चालवत होता ही माहिती मिळत होती। मसूद अझहरचा हा नातेवाईक आहे आणि याच्याकडे ही संपूर्ण जबाबदारी दिली होती। अनेक आतंकवाद्यांना दहशतवाद्यांना ट्रेन करण्याचं काम हा व्यक्ती करत होता। इंटरपोलने याच्या विरोधात नोटीस सुद्धा काढली होती, परंतु भारताने जो हल्ला एअर स्ट्राईक केला त्याच्यामध्ये याचं मृत पावल्याची माहिती सध्या मिळते। परंतु हा सर्वात महत्वाची आपण आपल्या स्क्रीनवरती ज्याचा फोटो बघत आहोत याचं नाव अझहर युसुफ असं नाव असं आहे आणि हाच तो अझहर युसुफ आहे जो बालाकोटमध्ये पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये दहशतवाद्यांना ट्रेनिंग देत होता। अनेक दहशतवादी घडवण्याचं काम हा करत होता। एक मोठा म्होरक्या म्हणावं असंच म्हणावं लागेल आणि हा जैश ए मोहम्मदचा सर्वात मोठा कमांडर मानला जातो। मसूद अझहर नंतर याचं स्थान होतं आणि त्याच्यानंतर आता याची खात्मा झाल्याची माहिती मिळते। एकूणच भारताने जो हल्ला केलाय त्याला कुठेतरी यशस्वीरित्या सफलता मिळते आणि जैश ए मोहम्मदची जी महत्वाची ठिकाणं आहेत ती ठिकाणं उद्ध्वस्त झालेली आहेत आणि याच्यामध्ये अझहर युसुफ याचा खात्मा झाल्याची माहिती मिळते। नक्कीच शिवाजी, तर याच्यामध्ये मसूद अझहरचा मेहुणा मारला गेलेला आहे, त्याच्यानंतर दहशतवाद्यांकडून कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया आली आहे का? अजून या संपूर्ण घटनेबद्दल पाकिस्तान दहशतवादी आहेत त्यांची सगळी पळताबोळी झालेली आहेत। अनेक आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस पुलवामा हल्ला झाल्यानंतर भारत मोठं पाऊल उचलणार याची पाकिस्तानने धक्का घेतला होता। त्याच्यानंतरच पाकिस्तानने जे दहशतवादाचे जे महत्वाचे त्यांचे जे कमांडर आहेत जैश ए मोहम्मदचा मसूद अझहर असू दे किंवा सलाउद्दीन असू दे हे सगळे जे पाक व्याप्त जे दहशतवादाची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणावरती त्यांना पाकिस्तानमध्ये एकदम सुरक्षित ठिकाणी हलवलं गेलं होतं। त्याच्यामुळे आता या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना एक मोठा मेसेज केलेला आहे आणि एकूणच मोठी कारवाई भारताने केलेली आहे। त्यामुळे या सगळ्या दहशतवाद्यांची पळताबोळी कमी झाली आहे। नक्कीच शिवाजी, तर हा जो हल्ला झाला याच्यामध्ये त्या ठिकाणचे 300 दहशतवादी मारल्या गेल्याची माहिती आहे। याविषयी काही अपडेट्स आहेत का? याविषयी पाकिस्तानकडून काही दुजोरा देण्यात आलाय का? नक्कीच पाकिस्तानकडून एकूणच भारताने हवाई हल्ला केल्याची पाकिस्तानकडून दुसरा मिळालेला आहे। हा हल्ला जैश ए मोहम्मदच्या संघटनांच्या सर्वात महत्वाच्या ठिकाणांवरती हल्ला केलेला गेलाय। ही सर्वात मोठी ठिकाणं होती जिथे दहशतवाद घडवण्याचं काम केलं जात होतं, दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्याचं काम केलं जात होतं। अशा परिस्थितीमध्ये एक जी माहिती समोर येते की या संपूर्ण घटनेमध्ये जवळपास 200 ते 300 जे दहशतवादी आहेत ते मारले गेल्याची माहिती मिळते। ही संपूर्ण घटनावरती आता भारतीय केंद्र सरकारकडून मोठं लक्ष ठेवलं जात आहे। आता पाकिस्तानची काय भूमिका असेल, कारण पाकिस्तानच्या संसदेमध्ये एकूणच प्रतिहल्ल्याची भूमिका घेतली जावी असा सूर निघतोय। त्यामुळे पाकिस्तान हल्ला करू शकतो, प्रतिहल्ला करू शकतो। या दृष्टीने भारताची काय तयारी आहे, भारताची रणनीती सुरू आहे। अजित डोवाल यांनी सैन्य प्रमुखांच्या 3 दलाबरोबर एक बैठक घेतलेली आहे, त्यांच्याबरोबर सुरक्षा आढाव्याची बैठक सुरू आहे। तसंच संध्याकाळी 5 वाजता सुषमा स्वराज यांनी विरोधी पक्षांबरोबर महत्वाची बैठक बोलवली आहे। त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये सुद्धा बरोबर 5 वाजता महत्वाची बैठक आहे। त्याच्यामुळे काही
पाकिस्तानची काय भूमिका असेल त्यावरती थोड्याच वेळात स्पष्ट होईल, परंतु भारत तयार आहे. भारताने आपली आढावा बैठक सुरू केली आहे आणि पुढची रणनीती काय असेल ते थोड्याच वेळात स्पष्ट होईल. नक्कीच शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. तर एकंदरीतच या ठिकाणी बालाकोटमध्ये जो हल्ला करण्यात आलेला होता भारतीय एअरफोर्स कडून, त्याच्यामध्ये मसूद अझरचा मेहुणा या ठिकाणी मारला गेलेला आहे. युसुफ अझर हा मारला गेलाय आणि तो इंटरपोलच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये होता. त्याच्यामुळे या कारवाईला एक मोठं यश आलंय असं म्हणावं लागेल. तर एक मोठी आणि महत्वाची अशी बातमी आहे. अबकी बार ठासून मार अशाच आशयाचं काहीशा भावना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत भारतीयांमधून. तर मोठी आणि महत्वाची अशी बातमी आहे. बालाकोटमध्ये जो हल्ला करण्यात आलाय भारतीय एअरफोर्स कडून, त्याच्यामध्ये युसुफ अझर हा मारला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी जैश ए मोहम्मदची जी फॅक्टरी होती ती एकंदरीतच उद्ध्वस्त करण्यात आली आहे.